परम सुखदम केवलम ज्ञानवरतिने द्वन्द्वादितं गगनं सदृश्य तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भवातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा माहुरजा दत्तराया भगवान परमात्मा त्यांच्या कृपाशीर्वादाने होत असलेला हा कार्यक्रम कवलेवाचे परमपूज्य सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज श्री क्षेत्र राहेर येथे अधिक मासानिमित्त कारण अगोदर वेळ झालेला त्यामुळे प्रस्तावना मांडायची काही गरज नाही. आवाज सोडायचा प्रस्तावना मांडत बसलं तर वेळ लागलो. 10 वाजून गेले तर 8 ला कीर्तन होतं. 8 ते 10 पर्यंत कीर्तनाचा टाइम होता आणि नंतर महापूजा सुरुवात होणार होती आणि त्या महापूजेवर दिगंबर प्रभू नामाचा आपल्याला जप करावा लागतो. कारण भगवंताला दुसऱ्याला ज्ञान सांगत बसण्यापेक्षा देवाचं नावच घेतलेलं बरं असं शास्त्र सांगतं. कीर्तन याचा अर्थ असा की उपदेश करणे, माहिती देणे. आणि कुठले कसं आहे बघा, माहिती झाल्याशिवाय माणसाला काही कळत नाही. माहिती व्हावं लागते आहे की नाही. म्हणून त्यासाठी आता हा कार्यक्रम आयोजित केला. आणि म्हणून श्री 1000 नाट्य कौशल्य नारायणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अधिक मासानिमित्त संकल्पाचा 1028 श्री गुरु चरित्र ग्रंथांचं पारायण आणि आज पारायण झालेलं आहे. आणि पारायणासाठी खूप संख्येने तुम्ही इथे उपस्थित झालात त्याबद्दल श्री संत बाळगीर महाराज मठ संस्थान जन्मभूमी देवस्थान श्री क्षेत्र राहेर या संस्थांच्या माध्यमातून सर्व आलेल्या भक्तांचं मनापासून हार्दिक स्वागत. टाळ्या वाजवायची काही माहिती नाही. गारुड्याने खेळ दाखवला की टाळ्या वाजवत असतो. टाळ्या वाजवायचं कशाला वाजवतो तुम्हाला माहित नाही. पैलवान आकड्यात उतरतात की नाही आणि आकड्यामध्ये पैलवान उतरले हलकी वाजल्याशिवाय आघात येईल. तुम्ही टाळ्या वाजवलं म्हणजे हात वाजवलं. टाळ्या वाजवल्या की भरती मंडळ बसते की नाही तिला खूप प्रोत्साहन येते. म्हणून त्यासाठी आता हा कार्यक्रम महाराज यांनी आयोजित केल्यावर अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्याचा उद्देश काय, कुठली उद्देश आणि उद्देश ठेवण्यात करा. काही मनात आलं की काही करत उद्देश काय उद्देश, बहुउद्देश नुसता उद्देश नाही, बहुउद्देशीय हा कार्यक्रम आहे.
अनेक प्रकारचे मुद्दे या कार्यक्रमामध्ये ठेवलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी जे बोलवण्यात आले की नाही त्याचा माझा उद्देश काय मंदिराचं काम चालू आहे की नाही हे सगळ्यांना बघावं कसं दिसतं. म्हणून आपल्या डोळ्याने या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे आणि येणाऱ्या 2028 मध्ये सुद्धा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि हे सगळं तुमच्याच माध्यमातून होणार. बाकी कोणी पण शिकणार नाही. कारण तुम्ही जर देणगी दिला तर हे काय होतं आतापर्यंत तुमच्यामुळेच होत आलेलं आहे आणि होणारच आहे. कारण भक्तांच्या सहकार्यामधून हे सगळं काय होत असते. देवाला तेवढं महत्व नाही पण भक्ताला महत्व आहे. देवाला तेवढं महत्व नाही पण भक्ताला महत्व आहे. समुद्रामध्ये पुष्कळ पाणी आहे 72% म्हणजे 1% आपल्या कामाचं नाही. तसा देव सागरासारखा आहे समुद्रासारखा आहे पण त्याला आणणारा जर एखादा संत महात्मा नसेल तर त्याचं पाणी आपल्या उपयोगाला येईल. म्हणून ते पाणी आणतात कोण तर ढगाच्या रूपामध्ये मेघ आणतात की ना. त्या पाण्याचं बाष्पीभवन करून मेघाच्या रूपामध्ये आकाशात जातात. मग त्याचा मेघ वर्षाव आपल्यावर होतो त्याला पर्जन्यवृष्टी असं म्हणतात. आणि हे पर्जन्यवृष्टी करणारे मेघ असतात म्हणून संत हे मेघच दत्ता प्रभू गळ्यात बसलेला हार किती जणांचं काम केलं आहे. बोलता येणार बोलता येणार काही जणांच्या वेळात पडाली आले कोणाचं नाव चालवलं काय भगवानच राहिला. कित्येक जणांच्या वेळामध्ये पडाला त्याचं नाव हार वेगळं संसारामध्ये जर पाय मानून घ्यायचा मार्ग दोन माणसाला जीवन जगलं मार्ग सोपा होते. या ठिकाणी आपल्या सेवेसाठी घेतलेला हा प्रोग्राम संत श्रेष्ठ शिरोमणी सद्गुरू समर्थ भारती महाराज यांच्या ह्या सानिध्यामध्ये राहत असणारे काही शिष्य मंडळी बापूजी पाटील असतील आपले जन्ममित्र मारुती बाबा असतील
बरेच त्यांच्यासोबत राहत होते महाराज शिष्य मंडळी आणखी महाराजांचे अशा दोन माऊलींच्या सानिध्यामध्ये हे शिष्य मंडळी असणारे शिष्य मंडळी चर्चित होते महाराज म्हणजे गुरुचं वचनच मोडायचं नाही अशा पद्धतीने मराठी महाराज आणि त्या बाळाजी महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना एकांतामध्ये बोध करायची सर्वदा जनात गुप्त वागे प्रसन्न भक्तांनी बोध सांगी सद्भक्ती भावा करिता भुकेला गुरु पादुकेला ज्या संगतीने विराग झाला मनोदरिता जडभाग गेला साक्षात परमात्मा मज भेट विला गुरु पादुकेला म्हणून गुरु माऊलींच्या सानिध्यात असताना महाराजांनी सदैव त्यांना सांगायचे आणि त्याच्यावरती त्यांनी त्या ठिकाणी लगेच लिखापट्टी करायची लिहून घ्यायचे आणि लिहून घेत असताना एकदा बाळजी महाराज सांगत होते बाबूजी पाटलांना तो सांगितलेला तुझे परज्ञान गुरुचे पुसावे परसिद्धांत पावे तेव्हा शिवाचार्य चंद्रवीद कर्म सहयोगीचा धर्म जाणून घ्यावे जीवाणी देवता प्रपंच परमेश्वर पदार्थ विचार अनुभवाने जीवाचार्य चतुर्वेद कर्म सहयोगीचा धर्म जाणून घ्यावे बाळगुरु बापूजीला दिले परिणाम प्राप्त मोक्षधाम जीवाचार्य चतुर्वेद कर्म सहयोगीचा धर्म जाणून घ्यावे महाराजांनी आपण त्याचा प्रथम चरणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला परज्ञान हे गुप्त आहे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी लोकली ज्ञानासाठी पुढे प्रकट केले जसं बंद केलंय त्या पद्धतीने पुढे प्रज्ञान असणार त्यांनी त्या बापूजी पाटलांना बंद पडून गेलंय सांगण्याचा प्रयत्न केला चालू आहे की आम्हाला आता दुसऱ्या गाड्यांवर बंद आहे म्हणते आम्ही प्रभू म्हणून देवही आपल्याला मिळालं नाही बाळजी महाराज सांगतात आणि आपण तिसरं चरण जीवाने देवता प्रपंच परमेश्वर पदार्थ विचार अनुभवाने जीव देवता प्रपंच परमेश्वर विचार होतात त्या चार पदार्थाचं ज्ञान पाहिजे म्हणतात म्हणून बाळजी महाराज सांगतात की चार पदार्थ अनुभव असतात अनुभव घेऊनच त्याचा आपण वापर करायचा असतो असं महाराज सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये बाळगुरु बापूजीला दिले परिणाम प्राप्त मोक्षधाम बाळजी महाराजांनी बापूजी त्याचा अर्थ असा की सर्वात परात्पर असणारा परमेश्वर त्याचं वर्णन तुझ्यापासून ग्रंथामध्ये केलेलं आहे प्रकाश 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 नाम वंदे
मच्चापि तुले द्विते कदापि लयोत्पतितो कार्यात्मकैवि सुताय प्रकाश समत्परतात् ते नाम वंदे बहुतत्वरूपदायी दयाचारके तुझे काहीच नाही उत्पत्ती प्रलय कार्य काही नमो देव वंदे स्वयं प्रकाशवंत पायी भगवंत अनंत कोटी प्रकाश अनंत एक रूपामध्ये अनंत अनंत तेच त्या भगवंताच्या शरीरामध्ये असा असणारा भगवंत आहे तो प्रकाशमय आहे असे महाराज म्हणतात. आणि म्हणून अभंगाचे तिसरे चरणामध्ये म्हणतात देवता कशाला म्हणावं, देव कशाला म्हणावं, जीव कशाला म्हणावं, प्रपंच कशाला म्हणावं. हे चार पदार्थाची ओळख झाली की चार पुरुषार्थ प्राप्त होतात. दत्ता प्रभू अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आणि शेवटच्या चरणामध्ये जे प्रणाम झाला प्रणाम देऊन चौयुगामध्ये मोक्षधाम प्राप्त झाला. त्याच्या युगामध्ये त्याच्या युगामध्ये मोक्ष प्राप्ती आहे. फक्त परिणाम प्राप्त पाहिजे असं. पण या ठिकाणी आता हा कार्यक्रम अधिक मासामध्ये आपण त्या ठिकाणी चरित्र पारायण करू. लक्ष द्या कारण सजून गेल्या तुम्ही मला माहिती आहे दिवसभर बसून पारायण करणे सकाळी 5 वाजता आला दिवस पूर्ण इकडे गेला असं काय केलं थोडस शरीराला मेहनत द्यावं लागते कष्ट द्यावं लागते देवाला आपली दया द्यावं लागते ठीक नाही कोणाला दया द्यावं लागते नाही आयाने वाटावं त्या माणसाला दया यावं लागते कळवळ यावं लागतं तसं देवाला सुद्धा दया येईपर्यंत कळवळा येईपर्यंत देवाचं भजन करावं लागते. दत्ता प्रभू गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केलं की नाही गुरुचरित्रातले एका अध्यायाचा ग्रंथकार सांगावा शिरवळ चरित्रामध्ये एकदा कोणी चमत्कार सांगतो एकदा श्रीगुरु काय म्हणाले श्रीगुरुला शिष्य मंडळ काय म्हणाले की आज नोकरीच्या श्रीगुला झाली त्या पद्धतीने काही भक्त होता दीपावलीचा सण होता आणि त्या दीपावलीच्या सणामध्ये काही शिक्षक आले आणि मठामध्ये येऊन महाराजाला म्हणतात महाराज तुम्ही आज आमच्या घरी दीपावलीच्या सणास स्नानाला पाहिजे दुसरा शिष्य आला आणि तोही महाराजाला म्हणतो महाराज तुम्ही माझ्या घरी स्नानाला या. तिसरा आला चौथा आला 5 वाजता 7 शिष्य आले शिष्याने टाइम दिला 4 वाजता श्रीगुरु आमच्या घरी स्नानाला या असं त्या श्रीगुरूंना निमंत्रण दिलं मला 7 शिष्याने विचार केला आपल्या कोणी बोललं 7 घरी एकदाच श्री गुरुंनी सगळ्यांना सांगितलं मी तुमच्या घरी 5 वाजता 4 वाजता दीपावलीच्या दिवशी स्नानाला गेले 7 शिष्य झाली आणि ते आपापल्या घरी गेले गेल्यानंतर परत दीपावलीच्या दिवशी 4 वाजता श्री गुरु सगळ्यांच्या घरी 4 वाजता स्नान करू लागले. स्नान करत असताना सकाळ झाली झाल्यानंतर शिष्य मंडळ बाहेर आले ते म्हणतात श्री गुरु आमच्या घरी स्नानाला आले होते. दुसरा शिष्य म्हणतात तुझ्याकडे आले म्हणजे माझ्याकडे आले होते माझ्या घरी आले किती वाजले होते 5 ते 4 ते तर माझ्या घरी 4 वाजले होते. तिसरा आला त्याला मला तुमच्या दोघांच्या घरी आले नाही माझ्या घरी आले असं म्हणत काय आमच्या घरी आले तेव्हा माझ्या घरी आले तेव्हा माझ्या घरी आले एकदा शिष्यांच्या घरी जाणार त्याला श्रीगुरू असं म्हणलेलं आहे. प्रभू
चरित्र ग्रंथामध्ये सांगतो. अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. त्या श्री गुरु चरित्र ग्रंथामध्ये ज्यांनी ज्यांनी श्री गुरूंची सेवा केली त्यांना त्यांनी अतिशय सुंदर असं फळ दिलेलं आहे. सुंदर असं फळ. ब्राह्मणाची स्त्री होती आणि तिचा पती खूप असा बिमार होता. खूप दाखवलं त्याला, खूप वैद्याकडे नेलं, डॉक्टरकडे नेलं, इलाज केला. शेजारी बाई होती, त्याने विचार केला की म्हणले मी गाणगापूरला दरवर्षी जातो, तिथे वारी करतो, गुरुचरित्रांचं पारायण करतो, आणि ह्याही बाईला सांगावं उपाय. ह्या बाईने आपल्या पतीसाठी खूप डॉक्टरांना दाखवलं, पण त्या बाईचा पतीचा आधार काय कमी होत नव्हता, आणि हिलाही सांगावं श्री गुरु भेट घेऊन. त्यावेळेस ती माऊली असणारी आपल्या गाणगापूरच्या रस्त्याने निघाली. गाणगापूरच्या रस्त्याने निघाले असताना ब्राह्मणाची स्त्री होती, तिला आपल्या पतीला घेऊन निघाली. वाटेमध्ये मुक्काम पडला. रात्रीची वेळ झाली. आपल्या पतीला घेऊन एका रात्रीच्या वेळेला एका शेतामध्ये थांबल्यानंतर एक ब्रह्मराक्षस आला, आणि त्या ब्रह्मराक्षसानं त्या स्त्री गुरु त्या बाईच्या पतीला खाऊन टाकला. ती खूप रडत होती, तिला खूप दुःख होत होत, पण त्या राक्षसानं तिला काही सोडलं नाही, आणि त्या ब्राह्मणाच्या बाईच्या पतीला खाऊन टाकलं. आणि म्हणून तो ब्रह्म राक्षस म्हणून वनामध्ये फिरत होता. आता तो ब्रह्म राक्षस होण्याचं त्याचं कारण फार मोठं सांगितलेलं आहे मला. ती जर कथा आपण सांगितली तर इथंच रात्र निघून जाईल, थोड्या वेळामध्ये आटपायचं आपल्याला. आणि म्हणून त्या ब्राह्मणाच्या स्त्रीने विचार केला, आता काय करावं. ज्या राक्षसानं माझ्या पतीला खाऊन टाकलं, आणि मी तर गाणगापूरला जात होते, तेव्हा ती असणारी बाई, आता तिने विचार केला, माझा पती तर कसाही गेला, पण मी आता गाणगापूरला जाऊन श्री गुरूंची भेट घेतली. गाणगापूरला गेले, आणि गेल्यानंतर ती माऊली असणारी त्या श्री गुरूंना भेटली. श्री गुरूंना सगळं ओळखलं, पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या स्त्रीला म्हणतात, तुझ्या पतीला एका ब्रह्मराक्षसानं खाऊन टाकलेला. मग तेव्हा त्या स्त्रीला सांगितलं की म्हणले, तू असं कर, तुझ्या पतीला लागलेला जो सप्त धर्माचा दोष आहे, आणि तो जर मिटवण्यासाठी तुला जर हे करायचं असेल, तू तर आता गाणगापूरला आलीस, आणि जे अष्टतीर्थ ज्याला म्हणतात ते अष्टतीर्थ कर. म्हणून ते ब्राह्मणाची स्त्री असणारी अष्टतीर्थ केली, आणि अष्टभाषामध्ये अडकलेला पती असणार त्याला मुक्त केलं. अशा कितीतरी प्रथा त्या याच्यामध्ये. भस्माचं महात्मा सुद्धा त्या
त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे आपण दररोज भस्म लावतो आणि भस्म का लावतो कशासाठी लावतो त्याला त्रिकुंड टिळा असं म्हणतात. 3 प्रकारचे भस्म आपण लावतो आणि या भस्माचं महात्मा काय. असाच तो निशाचर वनामध्ये फिरत असलेला ब्रह्मराक्षस ज्या बाईच्या पतीला खालेला होता तोच ब्रह्मराक्षस एके दिवशी पाराशर नावाचा ऋषी स्नानाला जात असताना आणि तो स्नानाला गेला आणि नदीमध्ये स्नान करून त्या पाराशर ऋषीने आपल्या अंगाला भस्म लावलं आणि भस्म लावून तो नदीतून बाहेर येत असताना तो जो ब्रह्मराक्षस होता ज्यानं त्या ब्राह्मणाच्या पत्नी बाईचा पती खालेला होता तोच ब्रह्मराक्षस तोही तसा त्यालाही खाण्यासाठी जात होता. पराशर ऋषीच्या हातामध्ये कमंडलू आणि अंगाला लावलेला भस्म होता आणि हा ब्रह्मराक्षस जवळ गेला आणि गेल्यानंतर त्या पराशर ऋषीला खाण्यासाठी स्पर्श केला. केल्याबरोबर त्याच्या अंगाला लागलेलं भस्म होतं त्या भस्माचा स्पर्श याला झाला. कोणाला? त्या ब्रह्मराक्षसाला झाला आणि तो अनंत युगापासून ब्रह्मराक्षस असणारा त्याला कळालं मी ब्रह्मराक्षस का झालो. 7 जन्माचं ज्ञान झालं त्या. पहिल्या जन्मामध्ये मी काय होतो आणि आता काय झालो, 3ऱ्या जन्मात काय झालो, 4थ्या जन्मात काय झालो आणि मला हा ब्रह्मराक्षसाचा जन्म का मिळाला त्याचं सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालं. आणि त्यावेळी त्याने विचारलं पराशर ऋषीला तुमच्या शरीराची विभूती माझ्या अंगाला लागल्याबरोबर मला 7 जन्माचं ज्ञान झालं आणि आता मला ह्या ब्रह्मराक्षस एवढीतून मला बाजूला व्हायचं आहे आणि मला चांगल्या एवढीला प्राप्त व्हायचं आहे, मनुष्य गतीला प्राप्त व्हायचं आहे, काय केलं पाहिजे. तेव्हा त्या पराशर ऋषीने सांगितलं गंगापूरला जा आणि तुमचा आत्मतीर्थ केल्यानंतर सगळे तुझे जे असणारे पाप सत्तील आणि तुला परिपूर्णता प्राप्त होईल असं त्या श्री गुरु चरित्रामध्ये सांगतात. दत्ता प्रभू अतिशय पवित्र आणि लगेच फळ करून देणार हा ग्रंथ आहे. लगेच द्या आणि लगेच द्या असा असणारा ग्रंथ ज्या ठिकाणी वाचवला जातो ज्या ठिकाणी त्याचं पारायण होते ती भूमी ते माती ते घर ते नगर ते देश ते तालुका सगळं पवित्र होऊन जाते. माणूस पवित्र काहीच राहत नाही त्या जागेत कुठला दोषच राहत नाही. भूत बाधा पिशाच जारण मारण उच्चाटन स्तंभन मौन वशीकरण हे सगळे अघोरी सगळ्या विद्या नाही शिवतात. त्याच्यामध्ये ते सुद्धा सांगितलेलं बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी ज्या ग्रंथाच्या माध्यमातून नष्ट होतात आणि ज्या वास्तूला गती प्राप्त होते आणि त्यात एक मुहूर्त असतो तो म्हणजे अमृत मुहूर्त. अमृत म्हणजे जसं मेलेल्या माणसाला अमृत पाजल्यानंतर जिवंत होते तसा हा जिवंत करणारा योग असतो त्याला अमृत म्हणतात. दत्ता प्रभू त्याच्यामध्ये गुरुचं फुलासारखं बळ गुरुचं त्याच्या मागे असते. म्हणून अशा ह्या महान अमृत महोत्सवावरती खूप सुंदर असा कार्यक्रम पारायण या ठिकाणी झालेला आहे. आणि हे पारायण म्हणजे गुरु याचा अर्थ असा गुरु संत कुळीचा दादा
सारखे गुरु भेटणं आपल्याला खूप भाग्य लागते महाराज. राहेर गाव तुमचं बाळवीर नाव देवा, बाळवीर नाव गरीबाच्या देवा माझ्या नवसाला भाव, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला भाव. राहेर गाव तुमचं बाळगुरु नाव, बाळगुरु नाव गरीबाच्या देवा माझ्या नवसाला भाव, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला. ज्याच्या घराच्या दाराला कड्या नाही, ज्याच्या घराच्या दारांना कड्या नाही असे भक्त सुद्धा म्हणतात जे गरीब नाही. धनानं मनानं माणूस कशाला श्रीमंत असावा, धनानं तू मनानं श्रीमंत असावा. धनानं श्रीमंत असून काय अर्थ नाही. बाळगी महाराजांची जन्मभूमी आहे आणि या बाळगी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये बाळगी महाराजांनी साधे कामं केले नाहीत महाराज, हे की नाही. अनंत जोडजीवांचा उद्धार त्यांनी केला. आज नुसतं त्यांच्या नावाने एवढे मोठे कार्य होतात का त्यांच्या आमच्या नावाने कंपनी चालना आली मला. हे बाळगी महाराजांच्या नावाने कंपनी चालत आहे. जसं वारकरी संप्रदाय जगद्गुरु तुकोबाराया आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावाने चालतो, तसं आनंद संप्रदाय बाळगी महाराजांच्या नावाने चालतो. दत्ता प्रभू गुरुला बापूजी पाटील विचारतात, हे परज्ञान गुरु परचेदांत पावे तेव्हा कळे. कुठून आलो कुठे जाणे विचार मनाला, आणि कर्तव्य ते काय करावे पुजावे. आता पुढे परत ज्ञान म्हणजे काय विचारावं गुरुला, की महाराज मी कुठून आलो, आलाचे कोठुने पुढे कोठे जाते विचार मनाचे काना जीवाच्या उद्धारासाठी सर्वांनी काही नाही केवळ आणि निवड जीवाचा उद्धार कसा झाला पाहिजे. कर्मभूमीला आला परंतु आधी गेलाच नाही, आला परंतु नाही गेला विश्वाचा बातो. गुणाची वेळी तोडणे बाधेचे बातो. गुरु महाराज मृत्यूलोकाला आले आणि आधी गेले नाही, का गेले नाही, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आले. तर महाराज जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आले तर आणि त्याला कोण आलं आणि काय साधा आले का हो, आणि त्यावेळेला खूप मेहनत करावी लागली. तुम्ही मेहनत केली नाही म्हणजे सांगायला बरोबर आल्या बरोबर वाटते झाल्या कोणी रात्रीला चालू कुणा त्रास झाला असेल
मला काही मिळालं असेल किंवा जेवण मिळालं असेल कमी झाला असेल जास्त झाला असेल आपल्या घरी 4 पाहुणे आले तर आपल्याला सुद्धा ना मारत कुठं गेला असेल कुठं काम करत रुपयाला पैसा होता त्याचा एवढा परिवार तुमच्या घरी आल्यावर त्याच्यात पुढे तुम्ही होते पण आला तुम्ही हे महत्त्वाचं. येणं महत्वाचं आहे की नाही आणि आल्यानंतर जर विचारलं का आला तुम्ही काय सांगणार काय सांगणार काय आला तिथं का आल्या जन्मा ओळखा आपुल्या वर्मा जन्मा ओळखा आपुल्या वर्मा धर्मा चोरीचा प्रॉपर्टी धन संपत्ती इस्टेट मान सन्मान सौंदर्य सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आला त्याच्यासाठी आला पाहिजे महाराजांचा आल्या जन्मा ओळखा फुल्या वर्मा मग जागा धर्मा तोहिताच्या करण्यासाठी धर्म आलाय आपला माणसं आले या धर्माचे तरावे सोनिता आले या धर्माचे तरावे सोनिता आले या धर्माचे चोराटा जेवढ एका गावात अजून भागवत चालू आणि घरीच भागवत लावलं होतं आणि ते करायला इकडे बसतं आणि चोर आला गावामध्ये म्हणजे फलानीच्या घरामध्ये भागवत लावणार होतं म्हणून आणि ते भागवत ऐकण्याच्या नादात राहतात हे थोडे लक्ष द्या भागवत ऐकण्याच्या नादात राहतात मग तिथं आपल्याला चोरी करायला मिळते आपल्याला ते चोर जेव्हा भागवत करू लागलं सगळं बरोबर भागवत ऐकायला हळूहळू चोर गेलं आणि चोर जाऊन काय केलं भागवल्या दरवाजावर आलं आता असताना काय झालं की ते कथा सांगत असताना कथाकार देवाच्या स्वरूपाचं वर्णन सांगत होता कृष्ण परमात्म्याचं वर्णन सांगत असताना तो काय म्हणत होता कथा सांगणारा ज्या देवाच्या गळ्यामध्ये असा हार आहे आणि त्याच्या माथ्यावरती मोराचं पंख आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये रत्नांचा हार आहे आणि तो रत्नाचा हार एक एक मणी 10-10 कोटी एवढा किमतीचा आहे बसून अर्धा ऐकणाऱ्या माणसाला ते कथा सांगणारा सांगितलं सर्वजण ऐकत होते तो चोरी करायला गेला आणि त्याचं लक्ष हे कथा सांगायचं लक्ष गेलं आता ऐकलं आरेकडे बोलला आणि या घरामध्ये सापडून सापडून आपल्याला काय सापडणार आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये हिऱ्याचा हार आहे त्यालाच पकडून त्याची चोरी करतो त्याला काय माहित त्याच्या गळ्यामध्ये हार देव काय मग काय झालं महाराज कथा संपली कथा संपल्यानंतर तो चोर वाटेवर उभा टाकला आणि कथा सांगणारा जो घराकडे परत जात असताना तो नक्कीच मला वाटेवर देतो
वाटावर उभा टाकला आणि कथा संपली. तो भागवत करणार आपल्या घराकडे जात होता. तर रस्त्यावर भेटला आणि विचारला, हात म्हणा काय तुम्ही जे भागवत कथा सांगत होता त्याच्यामध्ये ज्याच्या गळ्यामध्ये हार आहे ते कुठे राहते? त्याला म्हणला, मला ते गोष्टीचं आहे सगळं ते काही मला माहित नाही. मला गमती सांगतो कसं राहायचं मारतो म्हणलं. ते ब्राह्मण माणूस मला येऊ लागले. सांग मला कुठे राहते? त्यानं मला वृंदावनला राहते. वृंदावनला राहते म्हणला. आता यानं काय केलं महाराज? वृंदावनला राहते म्हणलं. त्यानं म्हणा, हे महाराज वृंदावनला जातो म्हणला ते हार आणतो आणि आल्यावर तुम्हाला सुद्धा देतो बरं म्हणला. महाराजाला म्हणत हात नाही याने याचं पागल आहे काय म्हणला. आता भीती कोणी मला सांगा लागलं म्हणला, याला कसा देव भेटेल बरं म्हणला. असं म्हणून महाराज त्या चोराच्या मनात एकच झाला. 15 दिवसापासून सांगितलं होतं गुरुचरित्र पारायण व्हायला होणार आहे. ते सगळ्या मायमावलेला ध्यास लागला होता. काय सांगा बरं जायचं पारायणाला जायचं ध्यासच करतो. ज्या गोष्टीचा तुम्ही ध्यास करता ते निश्चित तुम्हाला प्राप्त होते. प्रभू कोणाला चोर काय रात्र गेली पूर्ण. त्याला विचारलं होतं तिथे गेल्यावर कुठे भेटते? त्यानं सांगितलं होतं गाई वळायला चोरते म्हणलं. गावांचा गाई चोरते म्हणलं करायला आणि म्हणजे काय म्हणतात गुराख्याच्या देशात येते म्हणला. जिथं करायला देव एक होता तिथं बसला झाडावर बसला. त्याचं लक्ष आता झोपची केव्हा त्याला धरून केव्हा त्याचा हार झोपली. एक एक म्हणे कोटी रुपयाचा आहे. आता त्याला पक्का ध्यास लागला. निधन ध्यास निचरणी साक्षात्कार तत्क्षणी. ध्यास जर माणसाच्या मनामध्ये झाला तर तुम्हाला सुद्धा साक्षात्कार झाल्याशिवाय दत्ता प्रभू झाडावर बसला तर कोण झोपला नाही. कधी येते तो मुलगा, कधी येतो तो बुराकी. ज्या गोष्टीचं माणूस ध्यान करते की नाही, इतिश्री चिंता म्हणे इच्छेने परिजार करत. तुम्ही म्हणा जर चिंता करत राहिल्या तर चिंता करतो वर करत राहिले की घोरच करतो आणि दुःखच वाटायला आले म्हणजे तू दुःखच वाटायला येत ते झालं. ता प्रभू किती पैसे असून पैसे नाही म्हणतात माणसं. पैसे काय करावं भरपूर आहे भरपूर. त्या माणसाला का पुढच्या माहित राहिला कोणापासून पैसे राहतात माणसं ओळखून घेतात. आणि अशा प्रकारे त्याचा ध्यास लागल्यामुळं सकाळी महाराज खरंच ते गुराख्याच्या वेशामध्ये कोण देवाला कोण कृष्ण परमात्मा हातामध्ये काठी घेऊन गायी अशा निघाल्या महाराज. सुंदर अशा गायी याला झाडवून बघा आदलं गड्या म्हणला. आता हार चमकाला म्हणतात चम 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 आणि खाली झप 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 उतरला आणि उतरला जवळ गेल्याबरोबर त्या पोराला लावला म्हणला हे काय तुझ्याकडे हात देणला बघची म्हणला घेतली म्हणला इतकं काय जम्या लावायची काय गरज घेतली म्हणला कर हारच पाहिजे ना तुला. हा मला हारच पडतो आताच घे काढला हार देऊन टाकले. हार घेतला पाहिला पुन्हा कुठं जायचं त्याला जे भगवत होता त्याचा घरी गेला आणि गेल्यानंतर म्हणला महाराज आलो म्हणला महाराज बघा महाराज
त्याच्या घरामध्ये पप्पा आश्चर्यचकित झालं पाहून. पाठ मारायला इतक्या वर्षापासून मी भागवत करालो नाही. त्या गावामध्ये जाऊन मी भागवताची 50,000 कधी मला देव भेटला. या चोराला देव भेटला म्हणतात. दत्ता प्रभू म्हणून ध्यान झाल्यावर सगळ्याला देव भेटतो. विचार केला त्या भागवत करावं. पुढच्या वर्ष मला भागवत करावं. मला एकदा तरी देवाला दर्शन दिलंय. मला चोराला दर्शन दिलं. त्याला विचारलं मला देव कसं आहे. त्याने मला असा असा आणि कुठे भेटला. आमोदकडे भेटला. लागला भेटायला. सिद्धांत संपला. दत्ता प्रभू आता म्हणायचं नाही की मला भेटणार नाही, तुला भेटणार नाही, याला भेटणार. मात्र मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी बापूजी पाटलांनी पाटील माणसाला विचारलं की महाराज परज्ञान कशाला परज्ञान कशाला म्हणतात. तेव्हा पाटील महाराजांनी सांगितलं पर सिद्धांत पावे देवा जाए, पर सिद्धांत पावे परमेश्वर असणारा भगवान परमात्मा ज्याच्या सत्तेला अनंत परमार्थ जातात. वास्तविक जर आपण संस्कार बघितले तर आपल्या शरीरावरतीच आपण घेऊ आता. आपलं शरीर जे आहे त्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे असणारे दैवता आणि प्रत्येक ठिकाणी दैवतापासून या शरीराची रचना केली आणि रचना करून अर्कमुद्राचे धोतर त्यामध्ये केले पिंड रचना. दिले पराठे लोटून ते दुःख होते. निर्गुंजला प्राण धावा केला जगजीवना. दयाळी देवाला बंद खुला केला जाणा. कारण जीव कसा आहे मला जीव पसू शेवटे बैमान झाला विसर पडला मद तुझा. समुद्रटीमध्ये तुम्हा वाचुनीत का नाही तुझा. प्रज्ञान सांगितलं म्हणजे 4 सृष्ट्या. बापूजी पटाला सांगितलं 4 सृष्ट्या असतील. एका एका सृष्टीमध्ये 10 पद आहे म्हणजे बरं ठीक आहे म्हणजे. आणि त्या पदावरती देवता विराजमान असतं म्हणजे बरं. आणि ते देवता काय करतात की पिंड आणि ब्रह्मांड कार्य चालवत असतात. म्हणून त्या दिवशी ते असं त्या बापूजी पटला पाटील मार्गाने प्रज्ञान. मग आता याचा असा की ज्यावेळेस आपला जीव ह्या मृत्यूलोकाकडून निघतो आणि ज्यावेळेस तो मोक्षपदाला पावून होतो त्यावेळेस त्याचा रस्ता कुणीकडे आहे. त्याचा रस्ता कुणीकडे आहे. उत्तर भागाला मोक्षाची प्राप्ती, दक्षिण भागाला दैत्याची वस्ती. त्याचा रस्ता उत्तरेकडे आहे की नाही. रस्ता उत्तरेकडे आहे. आणि मग जसं परिस्थिती कशी झाली जीवाची. परिस्थिती अशी झाली की या ठिकाणी जीव आला जसं आपल्या माया मुलई करतात आणि मुलई करत असताना म्हणतात मुलई चालली गावाला, मुलई चालली गावाला, गावाला मुलई चालली गावाला.
ते म्हणतात कशी जाते ते जाऊ द्या, कशी जाते ते जाऊ द्या, कशी जाते ते जाऊ द्या, कशी जाते ते जाऊ द्या. तसंच महाराज काय म्हणतात बाया बोले जीव चालला मोक्षाला, जीव चालला मोक्षाला, जीव चालला मोक्षाला, जीव चालला मोक्षाला. दुसऱ्या लगीन बाया म्हणतात कसा जाते ते जाऊ द्या, कसा जाते ते जाऊ द्या, कसा जाते ते जाऊ द्या, कसा जाते ते जाऊ द्या. या जीवाला जसं मेंढराईला दावणीला बांधले की नाही तसं दावणीला बांधले. आजीची दावण लय मोठी, आशेचं बिल्ड तर लय मोठं आहे, आशेचं बिल्डच सुटणार मरेपर्यंत आशा है की नाही. आशा तिने घेतलं वेडून पाठी लागली, माया ममतेची मोह चाकडे गळ्यात घातली. आटा दणीने भोगली हाण, आटा दणीने भोगली हाण, झाली लागवण कपड्याचा वेळ झाला. उजून पंच प्राणार्थी वाटतो तुला, उजून पंच प्राणार्थी वाटतो तुला, उजून पंच प्राणार्थी. म्हणून हा जीव मोक्षाला कोण जाऊ देत नाही, का जात नाही, याचं कारण काय तर तेच परज्ञान बाळगीर महाराजांनी बापूजी पडतात. जीवाचारले पाच तुरविद करू, महापूजा मंडळीत नाही म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चार संगतीचा फळा दिसणार आहे. पंचसृष्टीचं निरूपण केलेलं आहे. सिद्धांताच्या गोष्टी आहेत माझ्या असू द्या. सिद्धांत जर समोर ठेवला तर खूप आवड आहे. कारण का जाणतो विरळा गुरुभक्त म्हणजे जाणतो विरळा गुरुभक्त. गुरुभक्ताचा महिमा नकळी ब्रह्मादिका निशान परलोका लागली. एखाद्या गुरुभक्ताला माहिती आहे परज्ञान कशाला म्हणावं आणि त्या प्रज्ञानानुसार आपण जर आज वागलं तर जसं दळणात ते खडे बाजूला काढतात की नाही तसा हा चालतो. म्हणून
त्यासाठी आपल्याला तो करायचा नाही. आता इथं काय करायचं आपल्याला, आता मी थोडस बाजूला बोलतो हा. इथं आपल्याला एक करायचं आहे की जे आपल्याला सनातन धर्म म्हणतात, आपला सनातन धर्म, आणि या सनातन धर्माला आता आपल्याला मजबूतीकरण द्यायचे. आणि सनातन धर्म जर राहिला तर सगळं विश्व राहणार आहे. सनातन धर्म संपला की सगळ्या विश्वाचा अंत होणार आहे. म्हणून आता एकच धर्म आहे की ज्या धर्मामध्ये आपण सगळ्यांचा आदर करतो, कोणाचा अनादर करत नाही. हेच खरं आहे. प्रत्येकामध्ये आपण देवच बघतो, आपल्या भावना तशा असतात. दुसऱ्या धर्मात तसं नाही. दुसऱ्या धर्मामध्ये फक्त ते आपल्याच धर्माला मानतात, बाकी कोणाला मानत नाही. तथा प्रभू तथा असं, म्हणजे त्याला सनातन धर्म की आपण झाडाची पूजा करतो, गंगाची पूजा करतो, माणसाची, गुरुची पूजा, माय बाप्पाची पूजा, आपल्या या धरतीची पूजा का करू नये मला सांगा. या धरतीमधून अनेक प्रकारचं धान्य हे माता आपल्याला देते. आपण अन्न खाता म्हणून जीवन जगता, नाहीतर आकाशातून अन्न येणार आहे तो. हे आपल्याला जशी माय लेकराला दूध पाजून जिवंत ठेवते, त्याप्रमाणे धरती माता आपल्याला अन्न देऊन आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करते. म्हणून आपण धरती मातेला वंदन करतो. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. या मातेला वंदन केलं पाहिजे. ज्या मातीवर आपण खेळता, बागडता, ज्या मातीमध्ये लहानपणी आपण लोळता, अशी असणार ते मातृभूमी. म्हणून सनातन धर्मामध्ये आपण सत्याला, वैदिक धर्माचं नंतर सत्याला आपण पूजनीय मानतो, कोणाचाच द्वेष करत नाही, आणि त्याच प्रमाण आपल्या रुपाळीमध्ये दिले. तुझा ठाबच मूळ पुतला, सांभाळले संती, भय निवारले खंती, कृत्याकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबाराय सांगतात मला, एवढे संत महात्मे असताना मला भेटची काय गरज आहे. बाळगीर महाराज संत होता, आता संत आता नारायणगिरी महाराज काय भेटची गरज आहे. परत ज्ञान बाळगीर महाराजांनी बापूजी पाटलांना सांगितलं. तथा सनातन धर्माचं ज्ञान आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तथा प्रभू वैदिक धर्मामधून आपण प्रत्येकाची वेगवेगळी पूजा करतो. ज्याच्या त्याच्या भावना असतात, त्याचा त्याचा भाव असतो. जैसा ज्याचा भाव, जैसा त्याला तो पाव, मागतो गणेशादेवी निधपदी ठाव. जसा भाव असेल तसा आपला देव असू द्या. म्हणून बाळगीर महाराज सांगतात की या जीवाला चारी युगामध्ये, म्हणजे मानव नौका आल्यामुळं याला चारी युगामध्ये लेप लागला विद्येचा, पुन्हा पुन्हा याला जन्माला यावं लागतं.
सर्वात मोठं दुःख कोणतं असेल माणसाने विचार केला दुःख कोणतं मोठं आहे एखादी संपत्ती गेली मिळवत आहे बरं काय एखादी संपत्ती गेली मिळवत आहे मान गेला मिळवत आहे पण वय केलेलं पुन्हा मिळवता येईल कसं सांगा वय केलेलं मिळवता येतं का काहीच ना किती तुमच्याकडे रुपये असते पण आता तुमचं वय 80 वर्ष झालंय तरी पण तुम्हाला जर वाटलं तर माझं गेलेलं वय मला परत द्या शक्य का खापराच्या साठी परीच गमाविला धरा वेळ थोडी उरले लागू दे भक्तीचा धरा प्रपंच म्हणजे नाशिवंत आहे त्याच्यात जर आपण विचार केला एकनाथ महाराज म्हणतात वेगळं निघा की वेगळं निघा वेगळं निघा की वेगळं निघा हा वेगळं निघून संसार बघा वेगळं निघून संसार बघा वेगळं निघा की वेगळं निघा संसार हा खरा नाही पण संसार तर खरा असला आरती अंकी लाभ शेवटच्या वेळी आपल्या सोबत येतील ते मित्र झाले गोत्र झाले तेही स्मशानी परतले अंतकाळी मी परदेशी जाणून आरोसी केशी शरण आलो मी तुझचे अंतकाळी मी परदेशी आपण परदेशी जायचं कोणी मायबापने आपल्याला वाटाले ते मायबाप हे सगळं वाटाले जन हे सुखाचे
आपुल्या स्वार्थाचे दारा पुत्र ही आता प्रपंचाचा भाग झाला. म्हणून चौयुगामध्ये धर्म कळाला नाही, कारण जीव प्रपंचात मधून बसला. त्याचा गुंतून बसला महाराज. दरवर्षी माऊली आपलं वारीला जायची. महाराज वारी करतात नाही, दरवर्षी वारीला जायची. एके वर्षी काय केले की म्हणजे आणि आपण दरवर्षी जाता, पण या वर्षी मालकालाच पाठवायची कडे. वारी आली, माऊची आल्यानंतर मग तिने म्हणले मालक मी दरवर्षी जाते आणि तुम्ही या वर्षी वारीला जा. मालक मला काय हरकत नाही. वारीला निघाला महाराज. वारीला निघाला. आता नांदेडून वारी निघते आपली माहूरला. नांदेडून वारी निघते माहूरला. आणि हा माहूरला जात असताना रस्त्यामध्ये याच्या ध्यानात आलं. काय ध्यानात आलं? मी माहूरला निघालो गड्या, पण घरी इलेली म्हैस आहे आणि त्या म्हशीचं वगारू म्हणजे हलकट आहे आणि ते दुसऱ्या दूध काढून देत नाही. आणि जर दूध काढते वेळेस आमची पत्नी त्या म्हशीची गेली आणि त्याने जर हुंड्याला मारलं तर आमच्या पत्नीचं काही खरं नाही हे सांगायला विसरून कसं आहे बरोबर. निघाला कुठं? देवाला. वारीमध्ये आहे माणूस. प्रपंच असा आहे, प्रपंचामध्ये असा आहे की हे प्रपंच मनाला पुढे जाऊ देत नाही. जीवन वाटामध्ये बदलतात. गेला 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 पुढे गेल्यानंतर आता शेवटी महाराज गेल्यावर माहूरला गेल्यानंतर पुढे जाते माणूस दर्शनाला गेल्याबरोबर आता देवाच्या पाया पडतोय मंद. तिथं ध्यान आलं त्याला. काय ध्यान आलं? मी आलो माहूरला, पण घरात आमच्या घराचं कवाड बरोबर नाही आणि त्याच्या साखळ्या सुद्धा व्यवस्थित नाही. आणि मी इकडे आलो, घरामध्ये 4 संघ दागिने काही 4 पैसे असते आणि 10 चोर आले, कवाड टोटल काढून निघून गेले. आमच्या धर्मपत्नीला राहणार नाही. आणि मी जर हे सांगायला इथूनच गेलो, तिथं विचार आला ते बापुरी काय विचारून गेलो की त्या दाराला आतमधून 2-4 डबे लावून तेलाचे डबे ते लाव. आणि ते जर लावले असते आणि चोराला जर केव्हा ढकल असतं पडले असते आणि धड 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 आवाज आजूबाजूचे शेजारी उठून आले असते तर माझ्या घरची चोरी झाली. असा प्रपंच आहे महाराज. कुठं बी जाऊ द्या याला चोरीच ना. देवाला जाऊ द्या, शेतात जाऊ द्या, गरीब जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, असा असणारा हा प्रपंचाचा मठ. म्हणून या जीवाला चतुर्विध कर्म 4 युगामध्ये लागलेले. जन्मभर श्रमराशी, जन्मभर पण अनंत युग झाले परंतु नाही झाले. आता कोणाला शरण जाऊ देवा तुला करते. अनंत जन्म झाले परंतु अजून आमची भेट झाली. आनंद सख्या जीवलंगा मजा का तुला पडला. अनंत जन्म गेले, अनंत जन्म गेले, आता तुमच्या पाया खाली होताली चरणा दया.
चरण सगळीकडे सर्व देवा, पण तुम्ही मला कुठे दिसल्या नाही. आणि जर तुम्हीच मला दिसले नाही तर जसं बाळगीर महाराज गेल्यानंतर बापूजी पाटलांना ध्यान आले, म्हणजे मला माझे गुरु महाराज दिसत नाही. सद्गुरु आतुनी झालो दासू, जग हे सारे दिसे वचवत, माझे दैवतचे फिरले सद्गुरु टाकून गेले, सद्गुरु टाकून गेले. म्हणून या जीवाला लागलेली अविद्या, प्रपंच, माया, अविद्या, अज्ञान हे सगळं लागलेलं आहे. आणि हेच म्हणजे मोड लागलेला जीवाला आहे रे बाबा, असं बापूजी पाटलाला वाटली मला संस्कार म्हणून म्हणतात. आणि या अविद्येपासून आपल्याला जर सोडमुक्त करायचे झाले म्हणजे अभंगाचं तिसरं चरण, जीव दैवता प्रपंच परमेश्वर, जीव दैवता जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ अनुभवामी. बापूजी पाटलांना बाळगीर महाराज सांगतात ही 4 पदार्थांचा अनुभव घ्यावा लागतो. जीव दैवता प्रपंच परमेश्वर याला प्रज्ञान म्हणतात. आणि हे 16 संस्कारामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष, अस्ति नास्ति भक्ती, प्रिय, जीव देवता प्रपंच परमेश्वर, मन बुद्धी चित्त अंतःकरण हे 16 जाण संस्कार जाण. आणि हे 16 संस्कारामध्ये सर्वजण व्यापलेला तुम्ही आम्ही सर्वजण. आणि या संस्काराच्या बाहेर जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत मोक्ष गती प्राप्त नाही. दत्ता प्रभू दत्ता बाहेर कसं पडावं, संसाराचं सोडता येणार. आणि या संसाराच्या माध्यमातूनच सगळं गाड्या चालवली परमात्माच्या गाड्या चालवल्या प्रपंच एवढं अवघड आहे. याच्यातून वेगळं व्हायचं, कसं वेगळं व्हायचं महाराज सांगतात. आणि या पदार्थाला कसं अनुभवायचं म्हणजे कसं अनुभवायचं, आपण कुठून आलो कुठं जायचं याचा अनुभव म्हणजे जीवाचा अनुभव हा पहिला. जीव एकदेशी व्यापक आणि अबोध आहे. अज्ञान त्याच्या जीवाला प्राप्त झाली किती बोध करा बोधच होणार बरं काय. म्हणून जीव हा एकदेशी आहे, व्यापक आहे, अबोध आहे. फक्त एवढाच विचार करते जगण्याचा, बाकी कुठलाच विचार नाही. आणि या जन्माला आल्यानंतर अनेक प्रकारचे भोग मात्र माणसाच्या अंगामध्ये रोग भोग बसलेले असतात. कोणता रोग कधी उघडा येईल, कोणतं बिमारी कोणतं वर डोकं काढेल याचा काय अंदाज नाही. याचे काय म्हणजे शाश्वती नाही, गॅरंटी वॉरंटी काही बी नाही. घरापर्यंत जाईल याची काय वॉरंटी नाही. एवढं नसताना सुद्धा जीव किती अज्ञान अंधार पडलाचे दाट, आता माझ वाट दाखवावी. रडाडते
झाडे मोडतात काटे आदळते गोटे वेळोवेळा कल्पनेच्या संगे वाढल्या आगळा वासनेच्या जाळ्यात उकडे इथं मी बसलो देवा पण माझं मन कुठं कुठं चले याचा अंदाज नाही. तुम्ही खरं सांगा कुठं कुठं जाऊन आले दत्ता प्रभू मनाची एक अवस्था आपल्याला सांभाळणार थोडा संस्कार कसं बाहेर पडत बाजू माझा विचारलं बापूजी पंडांनी कसं बाहेर पडायचं देवा त्यांनी सांगितलं म्हणजे साधन आहे याला साधन आहे याला आरते सद्गुरु प्राप्ती सर्व साधन हरवते तुला होई नाही सर्व साधन हरपतात काही की नाही एकच साधन आहे कोणतं साधन आहे भागवतामध्ये नाम जप यज्ञ परमा पाधो न शके नाना कर्म नामे पावन धर्म नामे परब्रह्म वेदार्थे नामामुळे कुठलीच बाधा वाजू शकणार असं त्याचं प्रमाण वाजवू न शके कर्म कुठलंच कर्म बाधा करू शकणार एवढ्या नामाचा महिमा खूप मोठा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे पहिलं तरी जाण्यासाठी म्हणजे कोण्या गोष्टीची गरज आहे या युगाला कुठल्या साधनाची गरज नाही बरं होम हवन यज्ञ याग वगैरे त्याची काय गरज नाही आता तुम्हाला किती वेळ सांगावं घर बांधलं तरी तुम्ही होम हवन करा मला त्या अगोदर सांगितलं होतं घर जरी बांधलं आणि वास्तूला महापूजा टाकायची ते महापूजा टाकायला की नाही हे महापूजा म्हणजे या महापूजेवर आज आपण जसे सगळ्याला बोलवलं नाही तर तसं आज या ठिकाणी सगळ्या देवांना आपण निमंत्रण देतो सगळ्या देवांना संसर्टीचा विचार मधला काही समजेना वेद मौनावले पाहता तेथील रचना ज्या सृष्टीच्या देवता या ठिकाणी आज बोलवण्यात आल्या याला महामंत्र मोठी पूजा एवढी पूजा कुठेही नाही हा कर्मसृष्टी विकारसृष्टी दिव्यसृष्टी ब्रह्मसृष्टी निरालंब सृष्टी पाचवी आणि या सगळ्या सृष्ट्यामध्ये जेवढे काही देव असतात तेवढ्या देवांना आपण बोलवलं रमणा पूजा म्हणतात हात जोडतो पाया पडतो मुनी वंदन करी परात्परा परमेश्वरा पूर्ण अनंत गुरुराया महापूजा घातली क्रिया याची हो पहावया महापूजा मांडले क्रिया याची हो पहावया म्हणून आज आपण या ठिकाणी महापूजा मांडलेली एक महापूजा घरात बांधल्या तुम्हाला काहीच करायची गरज नाही यज्ञ याग कसवटे वागेच राटे दत्त म्हणता होते सर्व जोडे नाही की नाही त्या युगामध्ये गरज नाही महापूजा घरी टाका एक दिवस पारा लावा गुरुमार्गाला घरी बोलवा नाही की नाही आणि बोलून मग आपली महापूजा करून घ्या तुमचं घर अतिशय पवित्र आणि शुद्ध होईल जेवढे देव आहेत तेवढे देव तुम्हाला प्रसन्न होतील कोणीच रुचणार नाही दत्ता प्रभू त्या काळामध्ये गावागाव प्रत्येक गावामध्ये जाऊन महापूजा टाकून सत्ता लावून दत्त नामाचा प्रचार त्यांनी केलेला गावागावामध्ये जाऊन नामाचा डंका वाजवला अन्नदानाचा डंका वाजवला अन्नदाता बाळजी महाराज होते बाळजी महाराजांनी कोण्या संप्रदायाचा अजिबात विरोध केला नाही की नाही बाळजी महाराजांनी फक्त वाईट कर्मांचा विरोध केला दत्ता प्रभू
धर्माचा विरोध केला का? अजिबात नाही. अन्यायाचा विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायांचा विरोध केला. जर कोणावर अन्याय होत असेल तर त्याचा विरोध केला. आता एकच छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून आज आपण एवढा ते कार्यक्रम मोठं तेवढं वगैरे बांधलं. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तुम्ही एक कीर्तन का झाले ते मध्यंतरी आपलं बांधून कोणी बांधून देत नव्हतं. घंट्या सुद्धा तुम्हाला बांधून देत नव्हतं तुम्ही मला. असा एक राजा होऊन गेला राजा छत्रपती. एकच राजा एकच राजा हे जन्मला एकच राजा हे जन्मला शिवनेरी माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराज ऐकू आलीत की नाही? असाच गायक गावाला निघाला गायन करणार. गावाला निघाला रात्रीची वेळ झाली रस्त्यामध्ये त्याला ते गावच सापडलं. बाहेर जाता बघलं काय सापडतो नाही. आता आपल्याला गाव काही सापडणार म्हणून एका शेतामध्ये बघलं तर एक जागल दिसली. त्याला 2-4 माणसं असं शेतात बसलेले दिसले. शेकोटी वगैरे दिसली. त्याने विचार केला म्हणजे आता काय आपल्याला गाव सापडण्याकडे ना रात्रभर तर राहण्याचं काही नाही बोलतो. त्याकडेवर गेला राम 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 या 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 म्हणजे आपलं आता माहिती आहे आपल्या माणसं कसे राहतात. बोलवलं त्याला कोणी आम्हाला मी या गावला तर मी गायक म्हणलं आणि मला उशीर झाला रात्रीला आणि सकाळ झाल्यानंतर मी पुन्हा इथून जाईल असं म्हणल्यावर मग त्याची व्यवस्था केली महाराज व्यवस्थितपणे. आणि त्या शेतकऱ्याने त्याला जेवायला दिलं. सगळं काही व्यवस्थितपणे सगळं काही तुझा पाहुणचार केला. त्यालाही वाटलं आपल्याला याने जेवू घातलं. आपली ओळख नसताना एवढं प्रेम आपल्याला दिलं आपण त्याचा मोबदला काय द्यावा. विचार केला महाराज आपल्याकडं आता काही नाही. त्याने काय म्हणलं तर शेतकऱ्याला म्हणला आणि शेतकरी दादा म्हणला असा असा तुम्ही मला राहायला दिलात खायला दिलात आणि त्याचा मोबदला मला द्यायला तुमच्याकडे माझ्याकडे काही नाही आणि मला सुंदर असं गाता येते मी गाऊन दाखवू का म्हणलं तुम्हाला. आता ते काय माहित गायनच माहित नाही शेतातल्या माणसाला. आता गाऊन दाखवू काय म्हणलं आणि काहीतरी दाखविल असं वाटलं ते.
दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू गाऊन दाखवू का आपल्याला? काय करता की वाटतं ते का? त्यानं आता मला सुरुवात केली आता आला आपल्याला हे ना काय केलं त्याचं काय आला सुरुवात केली असा आला घेऊन आला असा आला घेऊन आला घेण्यामध्ये एवढा तल्लीन झाला मला काय म्हणल्यावर काय ते शेतकरी लागले कोणाकडे तोंडाकडे पाहिलं काय सोयरा येडा झाला त्याकडे आपले पण आपल्याला दाखवतो म्हणून ते काही दाखवायचं दूर होत आहे म्हणजे काय झालं म्हणलं दुसरं म्हणलं सोयऱ्याला काय आपलं जीव घातले लागलं काय म्हणून दुसरं म्हणलं का पाण्यात टाकून दिलं तर नाही की मला शनिवारी रविवारी शनिवारी घ्यायचं शनिवार झाली ध्यानी केली मस्त इथं नसतील ते माणसं शनिवार झाले बरोबर झाले ते बघा आठवण देवाची ना माईची ना बापाची माईच्या कर सांगतो दारूची ध्यान आल्याशिवाय दत्ता प्रभू शेतकरी एकूण एखाद्या तोंडाकडे बघायचं ते आता एवढा गायनामध्ये रंगात माणूस आल्यावर मला सांगा माणसाचं देह बाणी करून जाते माणूस देह बाणी करून गेला ते वाटतं दुसरं शेतकरी म्हणले थोडी ऐकायला ऐकायला आले की म्हणजे तिसरं म्हणले घाल रसळ म्हणले त्या कोटीमध्ये लोखंडाची आता लोखंडाची सळी तापे म्हणले ती तापे म्हणल्याबरोबर हे शब्द त्या गायनाच्या कानावर गेला एका सेकंदात गायन थांबले त्याला कळालं मी किती जरी गायन केलं ते ह्या मोठ्या शेतकऱ्याला काही कळणार म्हणून माझ्या गायनाचा इथं काय फायदा समजेल म्हणून त्यासाठी कधी टाळ्या वाजवाव्या आणि कधी वाजू नये हे तुम्हाला कोण आलं दत्ता प्रभू मृदंगाचार्य सुंदर वाजवले तुम्हाला ते दोन्ही मृदंगाचार्य कुणाचे नाव मला माहित नाही कीर्तन आता समाप्त होणार आहे आपलं 12 वाजले 41 झाले 11 वाजून 41 मिनिटं झाले आणि दुरून आलेले गायनाचार्य आता महाराज आपले दत्तभक्त परायण साहेबरावजी माऊलीकर खूप सुंदर गायन करतात फडामध्ये गायन करणारे लोक होतात आपले दत्तभक्त परायण राजाराम पाटील सर्वांचे नाव तर माहित नाही तोंडवर सगळे बोल खडी बोरगावचे सगळे आपले आनंद महाराज दत्तभक्त परायण आपले कानिकनाथ महाराज मृदंगाचार्य खूप सुंदर वाटतात तुमचं हे तर आपल्या परिसरात लक्ष क्षेत्री यदुराज गुजरीकर इत्यादी गंगाप्रसाद चिकना गंगाप्रसाद गंगाप्रसाद एक जण बोला हरिभक्त परायण मृदंगाचार्य गंगाप्रसाद आपल्या चिकनेकर सगळे आपल्या भागातले सगळे आपलेच माणसं होते महाराज आमची माती आमची माणसं चाराने देऊ नका दत्ता प्रभू गुरुचं गर्व आहे नामाचं संसारिकाचं गर्व आहे कामाचं संस्काराचं गर्व आहे दामाचं एकदा हातवरी करायचं भजन म्हणून देवा दत्ता हो देवा आणि म्हणा दत्ता हो देवा
असाच कार्यक्रम येणाऱ्या 2028 मध्ये अगदी जागतिक लेवलचे संत महात्मे या ठिकाणी येऊन आपल्या डोळ्याचे पारणे फिरणार. होतो ना भविष्य आपण राहताल ना राहताल पण आपल्या डोळ्यात एकच हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य आनंद घ्या आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश की सर्व भक्तांना एकत्रित करावं आणि पुन्हा संत बाळके महाराजांची जन्मभूमी त्यांच्या लक्षामध्ये यावी. एकदा माणसाचं लक्ष बसल्यावर अलक्ष्य वस्तू सुद्धा प्राप्त करते एवढी ताकद माणसामध्ये. म्हणून क्षितिजांच्या पलीकडचा विचार अकल्पनीय विचार करणारे आपले सर्वांचे लाडके संत महात्मे नारायणगिरीजी महाराज. एकदा करायचं म्हणलं की ते करायचंच होत. आता काही होतं काही राहतं ठीक नाही. म्हणून संकल्प केलेला आहे की येणाऱ्या 2028 मध्ये
संत समर्थ बाळगीर महाराजांच्या मंदिराचं पूर्ण बांधकाम होईल, संत निवासचं बांधकाम होईल, भक्त निवासचं होईल, पुन्हा कंपाऊंड वॉल होईल, त्याच्यामध्ये मोठे हॉल होतील आणि येणाऱ्या भक्तांना सुद्धा त्या ठिकाणी गैरसोय होऊ नये त्यासाठी राहण्याची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था, रुमांची व्यवस्था तुम्हाला मागे सांगितलं होतं आणि आताही सांगतो की जसं शिर्डीला तुम्हाला सुविधा प्राप्त होतील तेच सुविधा इथं प्राप्त होण्याचा प्रयत्न चाललाय. अन्याच्यापेक्षा दुसरं काही सांगू इच्छित नाही. दैनंदिन अन्नदान नामस्मरण इथं राहिलं, अन्नक्षेत्र सुद्धा या ठिकाणी चालू होईल, अशी परिस्थिती निर्माण होईल. जेव्हा एवढा आकार याला येईल तेव्हा कदाचित आपण याच्यामध्ये राहणार. म्हणून त्यासाठी हा मोठा सुख सोहळा आपल्या डोळ्यांना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी बघतो अजून एकदा तुम्हाला सांगतो की आपण सर्व धर्म संप्रदाय जातीभेद सगळा विसरून जा. मी अमुक धर्माचा आहे, मी प्रमुख धर्माचा आहे, मी ब्राह्मण आहे, मी मराठी आहे, मी तेलुगू आणि गंगम अप्पा, हे सगळे जे आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये जाती येतात सगळ्या एकत्रित येऊन आपल्याला या धर्माचं काम करायचं. म्हणून भिन्न भिन्न प्रकारच्या जरी भक्ती असल्या तर आपल्या सर्वांचा देव हा एक आहे. जसं सर्व जगाला वारा एक आहे, पाणी एक आहे, राहायला पृथ्वी एक आहे, सूर्य एक आहे, तसा सर्व जगाचा देव सुद्धा एकच आहे, वेगळं काही नाही. म्हणून बाळगीर महाराजांनी बापूजी पाटलांना सरळ सांगितलं, सर्वा घटी भरून उरला बोलतात वेद, बापूजीचा ब्रह्म दवडेला घटाघटामध्ये भगवंता भरून उरलेला, तरी तरी अगदी प्रसन्न ईश्वर नाही अशी जागा इथे नाही. भगवंता सगळ्यांचा एक आहे. अनेक जरी मतांतर असतील, अनेक जरी विचार असतील, अनेक जरी जाती जमाती असतील तरी आम्ही सगळे मिळून सनातनी आहोत आणि आमचा हा सनातन धर्म, सनातन याचा अर्थाचा आधी अंती असणारा हा धर्म. उदाहरणार्थ जो कोणी धर्माला येईल तो आधी सनातनीच आहे, नंतर मग त्याला धर्म स्वीकारला असेल, कोणत्या धर्मामध्ये गेला असेल, ते धर्म मी स्वीकारला असं म्हणत असेल तर नंतर स्वीकारला, पण आधी तयार सनातन झाला म्हणून जन्मला त्यावेळेस माणूस सनातनी असतो आणि नंतर मात्र दुसरे धर्म बदलतो. म्हणून सनातन धर्माचा कोणी नाश करू शकणार नाही, ते कधी नाश पावणार नाही आणि असा असणारा हा सनातन धर्म आहे. आधी आणि अंती हाच जगामध्ये राहणार आहे, याला सनातन धर्म म्हणतात. दत्ता प्रभू म्हणून आपल्या नारायणगिरी महाराजांनी एक संकल्प केला की मला माझ्या सनातन धर्माला एकत्रित करायचं आहे आणि सर्वांना एकत्रित करून मी माझ्या या धर्माचं काम करणार. महाराज हा एका धर्माचा नसावा, महाराज हा सर्व संप्रदायाचा असावा. एकाच संप्रदायाचा महाराज नसावा. सगळे संप्रदाय, सगळे माणसं, जीव जंतू, प्राणी, पशु पक्षी सर्व ज्या प्राण्याला ओळखतात त्यानंच चराचरामध्ये आपला भगवंत शोधलेला आहे. असा असणारा महात्मा आपल्याला मिळणार नाही. म्हणून त्यांच्या 9 प्रकारची तुला झाली आणि अशी तुला झाली की जे वेगवेगळ्या पदार्थाने आपण त्यांची तुला केलेली आहे. तुला म्हणजे त्यांची तुलना केली. नारळाची तुलना का केली? सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. नारळामधलं शुद्ध पाणी असते. ज्या भक्तामध्ये शुद्ध मती आहे, ज्या भक्ताची, ज्या भक्ताची शुद्ध मती आहे, ज्याच्या अंगी शुद्ध गुण असतं नारळाच्या पाण्यामुळे, आणि जर ते पाणी पिलं तर एनर्जी येते, तसं ज्याच्या सानिध्यामध्ये राहिलं तर एनर्जी येते आणि माणूस निश्चितच या संसारातून वेगळं होते. ते म्हणजे नारायण महाराज. तुला म्हणून एक नारळाची उपमा दिली जाते. एकदम असणार शुद्ध पाणी आहे, अशुद्ध पाणी अजिबात नाही, पण त्याची तुला करा. व कोणाची वजन कोणाची बरोबरी करता येते अनेक प्रकारे. या ठिकाणी पेढा कसा होते? गोटून दूध गोटून पेढा होतो. तसा शिष्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहून मार खाऊन शिष्या होतो. म्हणून बाळगी महाराज सुद्धा भक्ताला मारले की सगळीच जवा मारते. मारले की पाठीमध्ये रट्टा दिला की सगळे जे काय होतं ते इकडे पळून जातात. जनता बसल्या की संताचा हात आपल्या पाठीवर पडावा ते वाट बघतात माणसं, पण म्हणून संतांच्या मनामध्ये आलं तर आपल्याला आपल्या पाठीत मारलं की आपले संकट दूर होतात, आपली
क्षणी निघून जाते संसारामध्ये असे संत राहतात. म्हणून त्यांची या ठिकाणी खूप सुंदर अशी तुला झालेली आहे आणि आता हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे आणि मला वाटते येणाऱ्या 2028 मध्ये नक्कीच तुम्ही सहकार्य करसाल त्याबद्दल तुम्हाला शंका नाही. परंतु जे काही आता तुम्हाला दुपारी सांगितलं होतं आणि आता सांगू इच्छितो की देणगी जी आपण बोललेली होती कडे प्रत्येकाच्या घरी आले होते महाराजांचे आम्ही भक्त आले होते. ज्या घरामध्ये शेळ्या बांधल्या असतील दारामध्ये कोणाच्या दारात काय असते ठीक नाही. कोणाच्या घरामध्ये बसायला बाजार सुद्धा नव्हत्या मनात मूर्त्या वगैरे होत्या तरी आम्हाला त्याचा खेद वाटला नाही. कारण भक्त मनानं म्हणतात श्रीमंतीनं गरीब वाटते पण मनानं श्रीमंत असतो. जे फक्त मनानं श्रीमंत असतो हा ते धनाने श्रीमंत असतो नसतो त्याचा काही विषय नाही. मग प्रत्येकाने आपली देणगी एवढी द्यावा लागते. आम्हाला असं काम करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना विचारूनच सुरुवात केलेली आहे महाराज. सगळ्यांना विचार तुमचा सगळ्यांचा विचार घेतला वेळोवेळी मिटिंग घेतली. म्हणून मला एक महत्वाचं सांगायचं आहे की हे म्हणजे जे संस्थान होणार जे आहे की या संस्थानला रायर एक नाव लागलेलं राहेर हे संस्थान राहेर या नावाने लागलेलं आहे. संत बाळगीर महाराज जन्मभूमी देवस्थान क्षेत्र राहेर कोळगाव असं म्हणतात कांती कोकराळा असं काही आलं त्या नाव केलं हे नाव आपलं नाव या बाळगीर महाराजांमुळं या संतांमुळं या राहेरचं नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात याचा विचार जर आपण केला तर किती या संतांचे उपकार काय सांगू तया संतांचे उपकार मदन निरंतर जागविले काय द्यावे त्याची भावे उतराई हे पायावर जरी जीव जरी आपण ठेवला तरी ते थोडाच आहे महाराज. कुणाचे संत भेटणं तुम्ही आम्ही भाग्यवाना याच्या सानिध्यामध्ये राहायला मिळाले बघायला मिळाले आनंदामध्ये परमार्थ करायला मिळाले. याच्यापेक्षा आनंद जगामध्ये काय नाही. तुम्ही उद्या घरी जा तुमच्या घरी गेल्यावर घरी लागणार मला जे नाही ते नाही काय नाही तुम्ही गेलं होतं तिथं समाधान वाटलं घरी आलं की तेच चालू झालं असं म्हणताना विचार आता हा संसार आहे. म्हणून अरे संसार संसार आधी हाताला तटके मग संतांचा विचार करता तसा मायबापाचा सुद्धा विचार करा बरं. कारण त्याच्या विनंतीमध्ये आधी प्रमाण दिले महाराज माय बापाचा दुसंत द्यायचा निर्देश केला देनेच करुण पाप बहुमुख्य होते जीवाला. मायबाप गुरु आणि देव भेटणार सगळं भेटते सगळं भेटते पण मायबाप आणि देव भेटणार नसतं. म्हणून आधी बाळगी माझं आधी विनंतीमध्ये होता माय बाप साधू संत म्हणलं मायच अशी संसारामध्ये असते. आई आपली असते तशी गुरुमाय जशी राहते तशी आपली आई असते संसारामध्ये महाराज. पण आई सारखं दैवत या जगामध्ये कोणी नाही. विचार जर केलं तर आई बाप आणि गुरु हे आपले दैवत आहेत आणि त्यांची सेवा करून आपल्याला पुण्य आणि पवित्र व्हायचं पावन व्हायचं जेणेकरून असे लेकरं जन्माला यावे ज्यांनी संसार करत आपल्या मायबापाची सेवा करत आपल्या गुरुची सेवा करणारी पोरं पण असे जर झाले तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये काहीच नाही आणि त्याच्यापेक्षा चांगला संसार कोणाचाच नाही. म्हणून सुखाचा संसार करा आनंदाने राहा घरामध्ये एकमेकाला प्रेमाने बोला बायकोला नवऱ्याला बायकोला बदल करू नका. कसं राहायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता उदाहरणामध्ये घरामध्ये जर समजा पतीनं सांगितलं चहा करा तुम्ही करता की नाही चहा केला आणि तो चहा आपल्या पतीला नेऊन दिला. पतीनं निमूटपणे चहा पिला शेताकडे निघून गेल्यानंतर उरलेला चहा पत्नी पित असताना त्या चहामध्ये एकही कण साखरेचा नव्हता. त्या माऊलीने विचार केला मी माझ्या पतीला एकही कण साखरेचा न टाकता सपक चहा करून दिला पण माझ्या नवऱ्याने एक शब्द काढला नाही. ते माऊली म्हणजे माझा नवरा देव आहे ते देव. असा संसार चुका झाल्या तर राजा येऊ नका निमूटपणे प्रेमाने राहा. आणि आता जर संसार झाला
तर त्याला परमार्थ काय दूर नाही म्हणत. हा तर तुकाराम मला तेच म्हणतात, तारे करावा नेते का हे कसं जावा पाटका. घरामध्ये दुनियाचे नवरा बायकोचे भांडणं आणि इथे येऊन आपण गुरुचंद्राचं पालन करतो तर काय फक्त राहा प्रेमान राहा. देव ठेवी तसे राहा बरं का. भास्कर मृत्यू का पण समाधान राहा. त्याचं नामस्मरण करा. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. वाईट व्यसन सोडून द्या आणि आजाद असं चांगलं जीवन जगा. त्याच्यापेक्षा आता दुसरं काही नाही. झालेली सेवा पुढच्या चरणावर अर्पण करून त्या सेवेला आम्ही पूर्ण विराम देतो. आणि आता या ठिकाणी 12 वाजत आहेत. चाल वगैरे घेता किंवा गुजव. जय आनंद जय जय आनंद.